डॉक्टर, मी तुम्हाला सुई पाठवली होती त्याबद्दल काही कळलं तुम्हाला? नाही, अजून तरी काही नाही. मिस्टर सिद्धिराज, मी तुमचं डेस्परेशन समजू शकतो, बट ट्रस्ट मी, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय. ऐका ना, मला आणखीन एक विचारायचं होतं तुम्हाला. हां, बोला ना. त्या दिवशी आमच्या घरी पप्पांच्या चेकअपसाठी एक डॉक्टर आले होते. त्यांना आधी कधीच नव्हतं बघितलं होतं मी. ते कोण होते नेमके एक्झॅक्टली? डॉक्टर, राव काय झालं सांगा ना, कोण होते ते? ऍक्च्युली मिस्टर सिद्धिराज, तुम्ही त्या दिवशी फोन केला त्यानंतर मी आमच्या क्लिनिकमध्ये इन्क्वायरी केली, पण आमच्या रेकॉर्डमध्ये तुमच्या घरी गेलेल्या डॉक्टरांची कसलीच नोंद नाही आहे. काय हो, काय बोलताय तुम्ही? म्हणजे ते जे डॉक्टर आले होते ते तुमच्याकडून नव्हते आले? मिस्टर सिद्धिराज, मला नक्की नाही सांगता येणार. तशी कसली नोंद नाही आहे आमच्या रेकॉर्डमध्ये मिस्टर सिद्धिराज. आय नो इट्स वियर्ड. मिस्टर सिद्धिराज, मी आमच्या हॉस्पिटलचं CCTV फुटेज चेक करतो, त्यातून आपल्याला नक्कीच काही क्ल्यू मिळेल. ओके, प्लीज 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 डॉक्टर, लवकरात लवकर चेक करा. हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, तुम्हाला कळतंय ना? येस येस मिस्टर सिद्धिराज, डोंट वरी, विल डू इट. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आधी ती सुई, मग आता हे डॉक्टर. नक्कीच कुठेतरी पाणी मुरत आहे. हो, या डॉक्युमेंटवरचं सील आणि स्टॅम्प मीच बनवून दिलं होतं. काही दिवसापूर्वी एक गृहस्थ आले होते आणि त्यांनी मला भरपूर पैसे दिले होते आणि एका प्रॉपर्टीच्या पेपर्सचं हुबेहूब सील बनवायला मला सांगितलं होतं. ते मी बनवून दिलं होतं. तो माणूस म्हणजे जयंत कानेटकरच होता ना? साहेब, अहो ते घर माझं आहे, माझ्या हक्काचं घर आहे ते. त्या घराकरता खूप कष्ट केले तुम्ही साहेब. अहो माझं आणि माझ्या बायकोचं खूप वर्षांचं स्वप्न आहे ते, आणि त्या जयंत कानेटकरनं खोटे नाटे कागदपत्र बनवून ते आमच्यापासून हिसकावून घेतलंय. साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या हक्काचं घर मला परत मिळवून द्या. तुम्ही कोर्टात जयंत कानेटकर विरुद्ध साक्ष द्याल का? हो दादा, काय करायला सांगताय तुम्ही? हो, जयंत कानेटकर किती मोठा माणूस आहे. खूप पैसेवाला माणूस आहे तो, आणि त्याच्या विरोधात मला तुम्ही जायला सांगताय? नाही जमायचं मला हे. तुम्ही निघा इथून. उगाच मला नसत्या प्रॉब्लेममध्ये अडकू नका. अहो, ते जयंत कानेटकर माझा संपूर्ण धंदा बंद करून देईल. नाही, मला या भानगडीत नाही पडायचं. तुम्ही निघा इथून. मी काय तुमची मदत करू नाही शकत. अरे असा कसा मार्ग निघेल व्यंकी? साहेब, तुम्हाला खरंच सांगतो, आम्ही सगळे प्रयत्न केले, पण आम्हाला कुठेच यश नाही मिळालं. शेवटचा पर्याय तुम्हीच आहात आमचे. आम्हाला मदत करा प्लीज. तुम्ही निघा इथून. मी काय तुमची मदत करू नाही शकत. मार्ग तर काढावाच लागणार व्यंकी. काही झालं तरी माझं घर मी जयंतच्या घशात जाऊ देणार नाही. विश्वास देशमुख आणि जान्हवी दळवी यांच्यात मैत्री पलीकडचं नातं होतं. हा, बोला ना. पुरावा आहे जज साहेब. मला कधीच वाटलं नव्हतं मला माझ्या जानूवर कोणत्याही प्रकारचा आरोप घ्यावा लागेल, पण माझाही नाईलाज आहे. माझं प्रेम खरं आहे हे ठरवण्यासाठी मला जगासमोर सत्य मांडावंच लागेल. मिस्टर कानेटकर, पुरावा म्हणताय ना? माय लॉर्ड, जान्हवी कानेटकर आणि विश्वा यांचं नातं हे मैत्रीच्या पलीकडचं आहे. त्याचे हे पुरावे.
जज साहेब, लग्नानंतर आम्ही खूप सुखात होतो. जानूचंही माझ्यावर खूप प्रेम होतं. पण हा विश्वा, त्या विश्वाने लग्नानंतर जानूच्या मनात माझ्या विरुद्ध विष कालवलं. आणि बघा ना, त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं. जानूने माझ्यावर खोटे आरोप करून मला अशा या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. माझ्याकडून डिवोर्स मागितला आणि हे फक्त आणि फक्त या विश्वामुळे झालंय. खोटा बोलतोय हा जज साहेब. जज साहेब, हा माणूस काय वाटेल ते बोलतोय. आमचं नातं कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीमुळे नाही, तर या माणसाच्या नीचपणामुळे तुटलंय. ऑर्डर ऑर्डर. मिसेस जानवी, तुम्हाला असं मध्ये बोलता येणार नाही. तुम्हाला जर तुमची बाजू काय मांडायची असेल तर प्लीज विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला. काय खोटं आहे जान्हवी मॅडम? विश्वाची आणि तुमची मैत्री खोटी आहे की विश्वानं मैत्रीचं लिमिट क्रॉस केलं आणि तुमच्या आयुष्यात इंटरफेअर केलं हे खोटं आहे?